हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण क्लास 7th इंग्लिश 4.2 बेबी पॉंगोलिन्स नाईट आउट या लेसनचे इंग्लिश वर्कशॉपमध्ये क्वेश्चन आन्सर बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन, मेक other meaningful sentences by using other words in place of the words in the boxes. हे बघा, इथे बॉक्समध्ये तुम्हाला वर्ड्स दिलेले आहेत. याच्याऐवजी तुम्हाला दुसरे मिनिंगफुल वर्ड्स वापरून तोच सेंटेन्स तुम्हाला बनवायचा आहे. आता इथे वी विल गो ॲज इट इज राहील. फक्त जो बॉक्समध्ये सेंटेन्स दिलेला आहे अँड इटिंग, त्याच्याऐवजी आपल्याला दुसरा शब्द वापरायचा आहे. खूप सोपं आहे हे. फर्स्ट, वी विल गो अँड इटिंग टुडे. वी विल गो स्विमिंग टुडे. अँड इटिंगच्या ऐवजी आपण स्विमिंग लिहिलं. सेकंड, दिस इज हाऊ वी pangolins gobble up termites. This is how we celebrate festivals. Third, you have to be on your guard against greedy people. Answer, you have to be on your guard against strangers. Fourth, life is now full of hardships. Answer, life is now full of opportunities. दूसरा प्रश्न, list all references in the story that tell you that it is night time. या स्टोरीमध्ये पॉंगोलिन्सच्या असे काही रेफरन्सेस, असे सेंटेन्सेस आलेले आहेत की त्याच्यावरून तुम्हाला कळतंय की ही रात्रीची वेळ आहे. तर असे सेंटेन्सेस तुम्हाला लिहायचे आहेत आणि ट्रान्सलेट द फ्रेजेस इनटू युअर मदर टंग, आणि तुमच्या मातृभाषेत तुम्हाला ते ट्रान्सलेट करायचे आहेत, भाषांतरित करायचे. पहिलं, कम बेबी वेकअप, वी विल गो अँड इटिंग टुडे. चल बाळा उठ, आज आपण मुंग्या खायला जाऊ. दुसरं, नाव वी मस्ट रीच होम बिफोर द डे ब्रेक्स. आता आपल्याला सूर्य उगवण्याआधी घरी पोहोचले पाहिजे. थर्ड, बेबी वॉज स्टील ड्राउसी आफ्टर अ डेज स्लीप. दिवसभर झोपल्यानंतर बाळ अजूनही गुंग होते. तिसरा प्रश्न, यूज द पॉंगोलिन फॅक्ट शीट टू मेक कोलॅज गिव्हिंग इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन ऑन पॉंगोलिन्स. तुम्हाला याचं कोलॅज बनवायचंय की त्याच्यात पॉंगोलिन्स बद्दल माहिती असेल. कोलॅज जसं आपण फोटोचं बनवतो ना, तसंच तुम्हाला पॉंगोलिनच्या माहितीबद्दल एक कोलॅज बनवायचं आहे. क्वेश्चन नंबर 4, राईट व्हॉट मामा पंगोलिन टोल्ड हर बेबी अबाउट द फॉलोइंग टॉपिक्स. फोर्थ मधील फर्स्ट क्वेश्चन, pangolins as animal species, their habitat, food, habits, etc. Answer, Mama pangolin told her baby that there were many species of pangolins. 4 of them were in Africa and 4 of in Asia. They live in India, so people called them Indian pangolins. They ate ants and termites. Chinese pangolins are found in northern part of India. Second, threats to pangolins. Answer, Mama pangolin told her baby that there were some weak humans whose presence was a threat to their life. They killed pangolins, ate their flesh and sold their scales for money. Third, good people efforts to save pangolin. Answer, Mama pangolin told her baby about the good people and their efforts to save pangolins. The good people ran awareness campaigns with the help of forest department. They held meetings in villages. They made people aware about pangolins through posters, pamphlets, etc. They not only tried to stop international smugglings of pangolins but also studied their species in order to save them. Question number 5. Say whether the following statements are true or false. खाली जे स्टेटमेंट्स दिलेले आहेत ए पासून तर एफ पर्यंत, ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत हे तुम्हाला लिहायचंय. ए,
The pangolin's home was a snug hole in the earth. Answer is true. B. Mama pangolin used her claws to eat ants and termites. Answer true. C. Baby pangolin did not like termites. Answer false. बेबी पंगोलिनला टर्माइट्स आवडले होते. इथे डिड नॉट लिहिलंय की नाही आवडले होते, तर बेबी पंगोलिनला आवडले होते म्हणून नाही लिहिलंय इथे, म्हणून फॉल्स आहे. मामा पंगोलिन pulled her long body together into a tight ball. डी क्वेश्चन आहे हा. आन्सर आहे ट्रू. ई क्वेश्चन, पंगोलिन स्केल्स आर मेडिसिनल. आन्सर फॉल्स. F. Human beings have destroyed pangolin's habitats. Answer true. तुमच्या नोटबुकमध्ये हे क्वेश्चन आन्सर्स लिहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. थँक यू सो मच.